अवैध मुरुम उत्खननाविरोधात कारवाईसाठी गेलेल्या सोलापूर जिल्ह्यातील कळमाळा उपविभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही.एस. यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून साधलेला संवाद गुरुवारी रात्री व्हायरल झाला होता. सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विरोधक चांगलेच टीका करीत आहेत. मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना. ठीक है सर. इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? कौन है? डीसीएम सर मुझे पता नहीं है ना सर. मैं सिर्फ यही बोल रही. मैं डिप्टी चीफ मिनिस्टर. सर समझ रही है वो आप बोल रही है जो नंबर दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको देता हूँ. ठीक है सर. 944 आपका नंबर दे दो ना. सर 944. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटवरून आपला उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेपाचा नसून त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता असे स्पष्ट केले आहे. तर आता मिटकरी यांनी सुद्धा आपली भूमिका बदलली आहे. त्यांनी पुन्हा ट्विट केले की सोलापूर संघटनेसंदर्भात केलेलं ट्विट मी बिनशर्त मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करतो. ही माझ्या पक्षाची भूमिका नव्हती तर माझी वैयक्तिक भूमिका होती. आपले पोलीस दल व प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहे. या दिलगिरीने चर्चेला नवीन वळण मिळालं असून आमदार मिटकरी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाला पाठवलेल्या पत्राचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.